नमस्कार, मी अमृता स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर आज आपण पाहणार आहोत फ्लावर मंचुरियन। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे फ्लावर असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पाणी गरम करायचं, त्यात 1 चमचा मीठ घालायचं आणि फ्लावर 5 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। जास्त शिजून घ्यायचा नाही, फ्लावर वाफून झाला की काढून घ्यायचा। त्यानंतर 1 वाटी मैदा घ्यायचा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, धना पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिरची पावडर। आता याचं पाणी घालून एक मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं। जास्त घट्टही नाही किंवा पातळही करायचं नाही, मीडियम असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती नवीन कोणी असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर इथे रेडी झालेलं आहे। यामध्ये घालूया आता फ्लावर घालून याला मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचं। तर इथे तेल छान तापलं तर तळून घेऊया। गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर इथे आपले छान मंचुरियन तळून झालेले आहे, तर याला काढून घेऊया। खमंग असे कुरकुरीत आपले फ्लावर मंचुरियन बनवून रेडी झाले आहेत। तर चला यासाठी आपण आता ग्रेव्ही बनवायला घेऊ। ग्रेव्हीसाठी जास्त लसूण घ्यायचा आहे। लसणाला छान असं तळून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकायचा, फास्ट गॅसवरतीच करायचा आहे। त्यानंतर त्यात शिमला मिर्च घालायची, याला मिक्स करायचं। सोया सॉस टाकायचा, त्याला हलवून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो सॉस घालायचा, त्यालाही हलवून घ्यायचं। इथे घेतला 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर, यात थोडंसं पाणी घालायचं। जास्त घट्टही ठेवायचं नाहीये आणि ते पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं। याला हलवायचं आणि यामध्ये फ्लावर मंचुरियन घालून घ्यायचे आणि याला मिक्स करायचं। तर इथे आपले फ्लावर मंचुरियन असे रेडी झालेले आहेत। यामध्ये कोथिंबीर घालायची, कांद्याची पात घातली तर खूपच छान। माझ्याकडे कांद्याची पात नव्हती सो मी कोथिंबीर टाकली। तर इथे आपले फ्लावर मंचुरियन बनवून रेडी झालेले आहेत। झटपट अशी होणारी रेसिपी फ्लावर मंचुरियन आपले रेडी झाले आहे। ज्यांना फ्लावर आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करायला बिलकुल विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।